नमस्कार मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर जगदीश राठोड आणि आपण बघता हा माइंड गॅलेक्सी. नुकतंच आपण अनुवंश आणि परिस्थिती चाइल्डहुड अँड ग्रोईंग अपमध्ये बघितलं, बालपण आणि वाढणे. आता हे बघत असताना परिस्थिती म्हणजे निश्चित काय, त्याचं स्वरूप काय आहे, परिस्थिती याचं अध्यापनावर कितपत परिणाम पडतो किंवा त्याचं महत्त्व काय अध्यापनामध्ये, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तरच अध्ययन करताय हे चांगल्या प्रकारचं त्यांच्या आयुष्यात प्रगती करत असताना त्याच्यावर जे होणारा जो प्रभाव आहे, परिणाम आहे, त्याबाबत तो जागरूक असेल आणि त्यांच्यामध्ये ते बदल कितपत होतं ते बदल घडवून आणता येईल. शिक्षकांना सुद्धा ही गोष्ट माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. व्यक्तीची जी वाढ होते, विकास होतो, अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी अनुवंश सोडून इतर सर्व घटकांचा समावेश परिस्थितीमध्ये होतो. परिस्थिती ही सध्या अत्यंत व्यापक आहे. आईच्या उदरात गर्भधारणा झाल्यापासून परिस्थितीचा जो प्रभाव सुरू होतो, परंतु मातेचा आहार आणि शरीर, आजार यासारख्या बाबी सोडून अन्य कारकांचा प्रभाव गर्भावर होतो असे नाही. जीवधारण झाल्यापासून जन्मेपर्यंत आणि जन्मापासून तर मृत्यूपर्यंत वाढ आणि विकास या त्या परिसराचा सखोल प्रभाव पडत असतो. व्यक्तीच्या परिस्थितीचे सजीव आणि निर्जीव अशा अनेक घटकांचा समावेश या परिस्थितीमध्ये आहे. ज्याप्रमाणे नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचा समावेश आहे. अनेक पिढ्यापासून उत्तम आणि पोषक परिस्थिती वारसा लाभलेल्या कुटुंबात मुले अधिक विकसित झालेले दिसून येते. पण परिस्थितीचा संपर्कात आल्यामुळे जे अनुभव प्राप्त होतात त्या अनुभवाच्या माध्यमातून व्यक्ती शिकत असते. एखाद्या व्यक्तीची कुटुंबातील वातावरण शैक्षणिक असेल तर ते अध्ययनास पोषक ठरते. पण वातावरण शैक्षणिक नसेल, त्यांना अडचणी येत असेल तर त्यावेळेस तो बालक जो आहे, चांगल्या पद्धतीनं त्यांच्यावर संस्कार होत नाही, अध्ययन घडून येत नाही. घरातील आणि परिसरातील वातावरण हे शैक्षणिक आहे की अशैक्षणिक आहे, त्याचा परिणाम कितपत होईल. अशैक्षणिक असेल तर विपरीत परिणाम होईल, अध्ययन चांगल्या प्रकारे घडून येणार नाही. तसेच अनुवंशाने कितीही चांगली बुद्धिमत्ता लाभलेला एखादा बालक असेल तर त्या बालकाची परिस्थितीमुळे जे आहे योग्य ती विकास होणार नाही. योग्य ती परिस्थिती न मिळाल्यास, योग्य तो विकास न झाल्यामुळे त्याच्यावर परिस्थितीचा जो प्रभाव आहे तो विपरीत पडला असं म्हणायला हरकत नाही. तर अशाच निश्चित प्रमाणात विकास घडवून आणायचं जर असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. परिस्थितीचा जो अर्थ आहे, आपण जे एन्व्हायरमेंटचं जे मिनिंग आहे, आपण ते कशा पद्धतीनं असू शकतो. मानवाच्या ज्या भौतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये विकास होतो, तसेच बालकांच्या ज्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये वाढ होते त्याला परिस्थिती अशी आपण म्हटलेलं आहे, एन्व्हायरमेंट म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला प्रभावित करणारे कोणतेही बाह्य शक्ती म्हणजे परिस्थिती होय. एन्व्हायरमेंट इज अन एक्सटर्नल फोर्स विच इन्फ्लुअन्स अस. म्हणजे आपल्याला काय करतं, ते प्रभावित करते. बाह्य कुठल्याही प्रकारचं जे फोर्स असेल, शक्ती असेल, कुठलं वातावरण असेल तर तो वातावरणाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. अप्रत्यक्ष प्रत्यक्ष रूपात आपल्यामध्ये बदल होत असते. प्राण्याच्या जीवनावर, स्वभावावर, वर्तनावर, वृत्तीवर, क्षमतांवर, परिपक्वतेवर परिणाम होणारे बाह्य घटक म्हणजे परिस्थिती आहे. आता परिस्थितीचे जे स्वरूप आहे किंवा आपण म्हणून नेचर ऑफ दी एन्व्हायरमेंट, ज्या व्यक्तीची वाढ होते किंवा विकास होते ते अनुवंशिक जरी किती आलेले असेल, पण अनुवंशिकतेनं जरी त्यांच्यामध्ये आलेले असल्यानंतरही ती परिस्थिती एक सामर्थ्य ठेवते की त्याच्यामध्ये ते बदल करू शकते. जसे उत्क्रांतिवादी जे शास्त्रज्ञ आहे, लेमार्क जे आहे किंवा डार्विन आहे, यांनी परिस्थितीचे महत्त्व मान्य केले आहे. त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारची परिस्थिती जी आहे, जर समजा अनुवंशिक गुण जरी असेल तर ते अनुवंशिक गुणसुद्धा परिस्थितीच्या प्रभावाने त्यांच्यामध्ये बदल घडून आणू शकतो. मानव या स्थितीत उत्क्रांत होण्यासाठी परिस्थितीच कारणीभूत झालेली आहे. परिस्थितीत जुळून घेण्यासाठी प्राण्याला स्वतःमध्ये खूपसे बदल करावे लागतात. हे बदल पिढी दर पिढी म्हणजे पिढीन पिढी समोरच्या संक्रमित होतात. आईच्या उदाहरणात
गर्भधारणा झाल्यापासून परिस्थितीचा प्रभाव पडतो. तर त्यानंतर जन्मल्यानंतर सुद्धा बरेच बाह्य परिस्थिती त्याच्यावर परिणाम करून जाते. व्यक्तीचा स्वभाव, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यानुसार घडत जातं. आपण म्हणतो एखादं बालक जर खूप लाडात वाढलेलं असेल, त्याचा बालकांचा स्वभाव हा वेगळा होतो. लाडात वाढल्यामुळे त्यांच्यात अहमगंड निर्माण होण्याची शक्यता असते. माणसाचे वर्तन बदलतात. त्याने आजूबाजूची परिस्थितीची केलेले जे समायोजन आहे, ती वृत्ती घडवण्यात परिस्थितीचा प्रभाव जो असतो, निसर्गाने ज्या परदेशाला आपल्याला देण्यात येताना तो त्याचा एक हातखंडा असतो एक प्रकारचा, किंवा त्याच्यामध्ये जो आहे बाह्य परिस्थिती ही जर बिकट असेल तर त्याला स्ट्रगल करण्याची सुद्धा क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. जसं उदाहरण आपण म्हणून कमी पाऊस, नापिकी जमीन अशा ठिकाणी माणसाची वृत्ती काटकसरी होते. बालकांच्या परिपक्वतेवर परिस्थितीचा परिणाम होतो. पालन पोषण जर उत्तम झाले असेल तर त्याची परिपक्वता अत्यंत चांगल्या प्रकारची वेळेत होते. उलट कुपोषित बालकांच्या परिपक्वतेचा काळ लांबतो. परिस्थितीचे स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचे बदलतात. त्या स्वरूपामध्ये 3 प्रकारची परिस्थिती आपण जनरली अनुभवतोय. 3 प्रकारची परिस्थिती म्हणजे काय? जॉग्राफिकल इन्व्हायरमेंट म्हणजे भौगोलिक परिस्थिती. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे मानसिक परिस्थिती. तिसरी आहे सामाजिक परिस्थिती. म्हणजे मानसिक म्हणजे मेंटल इन्व्हायरमेंट म्हणू आपण, आणि सोशल इन्व्हायरमेंट म्हणजे सामाजिक परिस्थिती. हा परिस्थिती सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रभाव पाडतात आणि ते प्रभाव पडल्यामुळे सुद्धा व्यक्तीमध्ये बदल होतो. आता भौगोलिक परिस्थिती जी आहे, जॉग्राफिकल इन्व्हायरमेंट म्हणतो, मनुष्य ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे हवामान, पिके, व्यवसाय, दळणवळणाची साधने हे सर्व त्यांच्या परिणाम करून जातात. त्यांचे रंगरूप, वेशभूषा, रीतिरिवाज, खाद्यपदार्थ यावर हा परिणाम होतो. युरोपियन लोकांमध्ये रंगकाठी बघा तुम्ही की अंगकाठी आणि आफ्रिकन लोकांचे रंग व अंगकाठी यात फरक दिसेल. कारण ह्या सगळ्या गोष्टी तेथील असलेल्या परिस्थितीचाच परिणाम आहे. आपल्या वेशभूषा, सण, प्रथा, चालीरीती यांच्या भौगोलिक वातावरणाचा एक प्रकारचा प्रभाव आपल्यावर सुद्धा पडलेला असतो. जशी सामाजिक परिस्थिती जी आहे, सोशल इन्व्हायरमेंट ज्याला म्हणू आपण, जर समाजातून आपण निपजलो, ज्या समाजात आपले वाढ आणि विकास झाला, त्या समाजातील बऱ्याच गोष्टी, चालीरीती, परंपरा आपल्यावर असतात. आपली संस्कृती, आपला इतिहास, भाषा, साहित्य सर्वांचा परिणाम आपल्या विचारावर, वर्तनावर. समाजाशी संबंध नसला तर आपला भाषा येणार नाही, साहित्य निर्मिती होणार नाही, धर्म, परंपरा काहीच असणार नाही. समाजच नसेल तर माणूस आणि पशु यात फरक काहीच राहणार नाही. मग सर्वात महत्त्वाचं की समाज जर असेल आणि सामाजिक वातावरण असेल, त्याची एक संस्कृती, परंपरा आहे, त्या सर्व गोष्टीचा आपल्यावर परिणाम होतो. सामाजिक परिस्थितीमध्ये कौटुंबिक परिस्थिती आहे, म्हणजे प्रत्यक्ष वेगवेगळ्या कुटुंबात वावरलेला किंवा वेगवेगळ्या कुटुंबात वेगवेगळी परिस्थिती असते. तशा पद्धतीनं सुद्धा कौटुंबिक वातावरण जसं असेल तसं त्या बालकांवर परिणाम होतो. शालेय परिस्थिती, राजकीय परिस्थिती, शेजार इत्यादी बाबीचा याच्यामध्ये समावेश होईल. सर्वच व्यक्ती विकासावर परिणाम होणार आहे. अशा पद्धतीने जे हे सामाजिक परिस्थितीचा तुमच्या प्रत्येक वाढ, विकास होणाऱ्या बालकांवर जो परिणाम होतोय हे ते आपल्याला निदर्शनास येत आहे. आता त्यानंतरचं जे मेंटल इन्व्हायरमेंट म्हणू आपण किंवा मानसिक परिस्थिती म्हणू, जसं बौद्धिक विकास ज्या परिस्थितीत होतो, भावनिक विकास ज्या परिस्थितीत होतो, त्या परिस्थितीला मानसिक परिस्थिती असे म्हणतात. शाळा, ग्रंथालय, यात्रा, उत्सव, सांस्कृतिक मंडळे, क्रीडा मंडळे या सर्वांचा समावेश मानसिक परिस्थितीमध्ये होतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे मानसिक विकास व शहरी भागातील विद्यार्थ्याचा मानसिक विकास यात निश्चितपणे फरक पडतोय. कारण की परिस्थिती ही वेगवेगळी आहे. प्राप्त झालेली परिस्थितीचा परिणाम असतो. शहरी आणि ग्रामीण याच्यामध्ये बरीच तफावत असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कितीतरी क्षमता अव्यक्त होतात, राहतात, पण शहरातील मुलगा जर बोलका असेल, बऱ्याच गोष्टी त्याचा व्यक्त होतात. अर्थात उत्तम मानसिक परिस्थिती लाभलेला बालकाचा विकास चांगल्या प्रकारचा होतो. आणि जर चांगल्या प्रकारची परिस्थिती मिळाली नाही, मानसिक परिस्थिती मिळाली नाही, तर त्याच्यामध्ये विकासाला थोड्याशा अडचणी येतात. मग अशा प्रकारची वेगवेगळी परिस्थिती असेल, त्या परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये बदल होतो, फरक पडतो.
परिस्थितीचे जे महत्त्व आहे किंवा आपण म्हणतो की इम्पॉर्टन्स ऑफ एन्व्हायरमेंट हे कसं काय, म्हणजे कुठलंही वातावरण जर असेल त्याचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे, कारण की ते प्रभाव पाडताना बदल करतं. घरातील वातावरण मुलांच्या विकासावर खूप परिणाम पाडून जातं. लहान मुलं अनुकरणशील बनतात, मोठी माणसं माणसाची ते अनुकरण करतात. घरातील मंडळी असेल, स्वतःच्या बरेच उदाहरण त्यावेळेस आपण पाहतोय की बरीच मोठी माणसं जी आहे लहान मुलांच्या समोर बोलत असताना आमच्या काळात असं होत होतं, आम्ही तसं करत होतो, तुम्ही काही स्ट्रगल केलेलं नाही आहे, आम्ही तर खूप स्ट्रगल केलेलं आहे, आमच्या काळात इथपासून सुरुवात झाली होती. की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे मुलांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक प्रकारचं परिस्थितीचाच परिणाम आहे किंवा प्रभाव पडतो, कारण की ह्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. मुलांचे नैतिक, भावनिक आणि सामाजिक विकासावर फार मोठा परिणाम होतो. घरातील वडीलधारी माणसे आहेत, सारखे जर भांडत असेल, त्यांच्यात एक प्रकारचं कलह सुरू असेल तर मुलगा भांडखोर होतो. सुसंस्कृत घरात कुठल्याही प्रकारचं शांत वातावरण असेल, कुठल्याही प्रकारचे भांडणं होत नाही, अगदी सल्लगीने किंवा सल्लामसलतनी निर्णय घेतला जात असेल तर तेथील सुसंस्कृत घरातील मुलांवर सुसंस्कार निर्माण होईल आणि या परिस्थितीचा परिणाम त्यांच्यावर चांगला होऊन तो मुलगा चांगला निपजेल. बऱ्याच वेळेस शाळेतील जे वातावरण आहे मुलांच्या विकासावर खूप परिणाम पाडून जातो. शालेय, सहशालेय कार्यक्रम मुलांचे शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा विकास घडून येतो. हा योग्य दिशेने घडावा, त्यांच्यामध्ये बदल व्हावा. शाळेतील जे कार्यक्रमाची योजना त्याच पद्धतीने केलेली असते. निरनिराळ्या विषयाच्या अभ्यासातून मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी त्यांची विचारशक्ती विकसित होऊन भावना व वृत्ती जोपासल्या जाते. विविध प्रकारच्या खेळातून शारीरिक विकास घडवला जातं. सामुदायिक कामं, सहली, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय सण, त्यांची भावनिक व सामाजिक विकास या माध्यमातून घडवल्या जातं. समाज जीवनाचे विविध प्रकारचे धडे दिल्या जातात. तसं समाजात व्यक्तीचा विकास जो होतो, समाजातील चालीरीती, उत्साह, समूह जीवन, शेजारी, यामुळे बौद्धिक विकास होतो, भावनिक विकास होतो आणि सामाजिक विकास सुद्धा होत असतो. आता दैनंदिन जीवनात जे दररोज काही गोष्टी आहेत, ज्या घडामोडी आहेत, त्या घडामोडीचा सुद्धा बालकांवर परिणाम होत असतो. वर्तमानपत्रे, रेडिओ, नाटके, सिनेमा, टीव्ही हे सर्व माध्यमे व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी एक प्रकारचं परिस्थिती म्हणून काम करतात. सामाजिक वातावरणामुळे नैसर्गिक आकलन शक्ती, कार्यक्षमता, काही गुणांना आटोक्यात आणण्यासाठी जे आहे या सर्व परिस्थितीचाच याच्यात प्रभाव असतो. परिस्थितीवादी मानसशास्त्राच्या मते कोणत्याही अनुवंशाचे मूळ असू शकते असं त्यांनी आवश्यक ती परिस्थिती जी आहे ती तयार करून दिलेली ही त्यांनी त्याच्यामध्ये बदल करता येऊ शकतं असं त्याचं मत मांडलं आहे. माणसं जन्माला येत नाही तर माणसे तयार केली जातात असं म्हटलं जातं. म्हणजे जन्माला येत नाही म्हणजे काय, पण जन्माला येत नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यक्ती जरी व्यक्तित्व म्हणून जन्माला आला तरी व्यक्तिमत्व हे साकारावं लागतं. तो अनुकरणीय असतं. शैक्षणिक वातावरण निर्माण करून त्याच्यामध्ये जे काही कला आहे, काही गुण आहे त्याच्यामध्ये ओतल्या जातात. त्यांच्या इच्छेनुसार त्याच्यात बदल केल्या जाऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बौद्धिक विकास, अभिरुची विकास, विशिष्ट क्षमतांचा विकास योग्य वातावरणामुळेच निर्माण केला जाऊ शकतो. विकासाची विविध अंगे जी आहे ते अंगे याच माध्यमातून निर्माण केल्या जातात. शिक्षकांच्या हातात अनुवंश नसतो, पण परिस्थिती निश्चित आहे. म्हणून परिस्थिती जास्तीत जास्त योग्य जर असेल तर तो बालकांमध्ये बदल होतो. ते आपण म्हणतो ना, नरका नारायण बनवण्याची जी क्षमता ही परिस्थितीमध्ये सामर्थ्य आहे. परिस्थितीत ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. जनरली अनुवंश आणि परिस्थिती ह्या दोन्हीचं शैक्षणिक महत्त्व वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं. जसं अनुवंश आणि परिस्थिती हे दोन्ही बाबी व्यक्ती विकासासाठी महत्त्वाच्या आहे. त्यामुळे दोहोचे महत्त्व, प्रभाव जाणून जर आपण कर्मप्राप्त त्यांना समोर ठेवलं, प्रत्येकाचा अनुवंश हा वेगवेगळा जरी असला त्यामुळे प्रत्येकाची शिकण्याची क्षमता आहे, त्याची परिपक्वता, बुद्धिमत्ता ही वेगवेगळी असू शकते.
कारण की अनुवंशाने आलेले गुण जरी त्यांच्यामध्ये असले तरी परिस्थिती ही त्याच्यामध्ये बदल करून त्यांच्यामध्ये प्रभावीपणे बदल घडवून आणू शकते. सर्वजण समान गतीने अध्ययन करू शकत नाहीत हे आपल्याला माहीत आहे. मात्र परिस्थितीचा प्रभाव अध्ययनावर मोठा परिणाम घडवून आणू शकते. शिक्षक अध्ययनास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करू शकतो. परिस्थितीमुळे सर्वच विद्यार्थी कुशाग्र बुद्धिमत्तेचे बनतील असे जरी नसले तरी अध्ययनात निश्चित फरक पडू शकते. अनुवंश परिस्थिती याचे शैक्षणिक महत्त्व खूप चांगल्या प्रकारचे आहे. कारण की शिक्षणात अनुवंशाने आलेले गुण जे आहेत ते तर त्याचा फायदा होतोच, पण परिस्थितीने जर बदल केलं तर प्रचंड चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. अनुवंश व परिस्थितीचे ज्ञान ज्यांना असेल, विकास अनुवंश परिस्थिती दोन्ही आवश्यक असेल आणि वाढ आणि विकासाच्या मर्यादासुद्धा त्यांनी ओलांडल्या जाऊ शकतात. मुलांमधील गुणाची जाणीव होऊ शकते. संपादित गुणाचा वारसा त्यांना मिळाला की तो पुढे घेऊन जाऊ शकतात. एकाच घरात भावंडात फरक याच्यामुळेच निश्चित दिसतं की काही भाऊ जरी अनुवंशाने एकच गुण त्यांच्यामध्ये उतरलेले असले तरी परिस्थिती सापेक्ष त्याच्यामध्ये जर बदल जर झाला, एखादा व्यक्ती खूप हुशार होऊ शकतो आणि एखाद्यामध्ये तेच गुण खूप चांगल्या प्रकारे विकसित न झाल्याचे आपण पाहिलेले आहे. अनुवंश व परिस्थितीचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, अध्यापन करणारे जे शिक्षक आहे त्यांना असणं गरजेचं आहे. अनुवंश परिस्थिती एकाच वेळी परिणाम करणारे घटक असले तरी यश प्राप्तीसाठी जे आहे दोन्ही सारख्याच प्रमाणात काम करतात. वाढत्या वयाबरोबर परिस्थितीची पकड अधिक घट्ट जर असेल, मुलांचं अनुवंश नियंत्रित केलं जाऊ शकतं आणि शिक्षकाच्या हातात ज्या गोष्टी नसतातही त्या गोष्टीसुद्धा पुरेपूर विकासासाठी परिस्थिती निर्माण करू शकते. त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. मुलांच्या अभिरुची, क्षमता, निर्णय घेत असताना अनुवंशाचे ज्ञान आपल्याला जर मिळाले तर आपण बऱ्याचपैकी त्यांच्यामध्ये बदल करू शकतो. विकासात अनुवंश आणि परिस्थिती दोन्ही आवश्यक आहे. मानवाच्या विकासामध्ये अनुवंश आणि परिस्थिती यांना सारखेच महत्त्व असल्याचे बऱ्याच ठिकाणी म्हटल्या जाते. याचं कारण की कुटुंबातील मुले अगदी सारखीच असतात, पण उत्तम परिस्थिती ज्या विद्यार्थ्यांना मिळाली ते मुले चांगली प्रगती करतात. मने त्यांचे जे मनातील जे कुठलेही किंतु परंतु निघून जातात आणि प्रभावीपणे अचूकपणे अध्ययन करून उत्तम परिस्थिती ते हाताळल्या जाऊ शकते. मुळात मुलाजवळ किमान गुण जरी असले आणि चांगले गुण मिळवण्यासाठी परिस्थितीचं चांगलं सहकार्य जर मिळाला तर चांगलं त्यांच्यामध्ये जे आहे अध्ययन घडून येऊ शकते. वाढ व विकास याच्या जरी मर्यादा असल्या तरी त्याही नंतर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. शाळेतील सुविधा जर अगदी उत्तम असल्या, एखाद्या मुलांची प्रगती कमी जरी असली तर किती मर्यादित होणार असली तर अनुवंश जे ठरवतं ते सगळ्या गोष्टी होईल असं नाही. परिस्थिती ही त्याच्यावर मात करते. व्यक्तीच्या वाढीची आणि विकासाची कमाल मर्यादा ही विशिष्ट वयापर्यंत असते, अनुवंशाने ठरते. पण व्यक्तीच्या मर्यादा जाऊन पोहोचावे म्हणून त्याच्या पलीकडे जाण्यासाठी आईवडिलांनी त्या मुलास सहाय्य केलेले असेल, दृष्टीने शिक्षकांनी मुलांमध्ये कोणत्या मर्यादापर्यंत गुण आहे त्याची चाचणी घेतली, ओळखलं, अन्यान्य साधारणपणे मागोवा घेतला व मर्यादापर्यंत त्याचा विकास साधण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चित हा बदल होतो. मुलांमधील गुणाची जाणीव करून देणं खूप गरजेचं असतं. अनुवंशिक गुण जन्मानंतर बदलत नाही हे जर लक्षात ठेवलं आणि जर त्यांच्यावर तसेच संस्कार केले तर ते बदलणार नाही. पण आपण असं जर विचार केला की परिस्थिती ही त्याच्यावर मात करते म्हणून मुलामध्ये मुळातच गुण नसले तरी त्यांना विशिष्ट संस्कार करून, धाकदपट करून किंवा कुठल्या प्रकारचं जबरदस्तीने ते गुण न उतरवता परिस्थितीच्या सामर्थ्याने जर उतरवले तर त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे त्यांना जाणीव करून दिली की तो हुशार आहे तर तो हुशारीने अभ्यास करायला लागेल आणि निश्चित त्याच्यामध्ये बदल होईल. बऱ्याच वेळेस संपादित गुणाचा जो परिणाम आहे तो परिणाम सुद्धा त्यांच्यावर होतो. आईवडिलांचे संपादित केलेले गुण जे मुलांमध्ये उतरत नाही असं आपण म्हणतोय, पण आईवडिलाचे संपादित गुण सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांच्यामध्ये उतरवल्या जातात. मानसिक क्षमता वडिलाकडे आहे ती मुलांमध्ये उतरवलेली असेल तर तो वक्ता होऊ शकतो.
एकाच घरातील भावंडातील गुणात फरक असतं बऱ्याच वेळेस. शिक्षकांनी एकाच घरातील भावंडांमध्ये सारखी अपेक्षा ठेवू नये, कारण की एकाच घरात जरी अनुवंशिक गुण असले तरी परिस्थिती सापेक्ष त्याच्यामध्ये बदल करून त्यांच्या भावंडांमध्ये आईवडिलाकडून वेगवेगळे गुण जरी घेतले असेल असं वाटत असले तरी ज्याला वातावरण जेवढं चांगलं असेल तेवढं दोघांचे वेगवेगळे शिकवण परिस्थिती असेल तर निश्चितच ते निपजतात. यावरून एखाद्याचे अनुवंशिक गुण बदलणे आपल्या हाती नसले तरी परिस्थिती चांगली असेल तर ते वातावरण बदलतं, अध्ययन घडून येतं. शिक्षकांनी शाळेतील सुविधावर इतर वातावरण चांगले ठेवल्यास समाजाने जे दिलेले देणं आहे, शाळेभोवतालचे वातावरण जे ठेवल्यास, चांगल्या प्रकारचं अध्ययन घडून आणल्यास अनुवंशिकतेच्या गुणापेक्षा ही परिस्थिती ही त्याच्यावर मात करून चांगल्या प्रकारे त्यांच्यावर वर्तन घडू शकतं आणि चांगल्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये बदल होऊ शकतं हे निश्चित झालेले आहे. म्हणून परिस्थिती ही मात करू शकते आणि परिस्थितीनुसार बदल होऊ शकते हे निश्चित झालेले आहे असं आपण निश्चित म्हणू. मित्रांनो, अशाच प्रकारे पुढील पाठ किंवा पुढील जे व्याख्यान आहे ते ऐकण्यासाठी याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर जगदीश राठोड, माइंड गॅलरीतून आपल्यासमोर होतो. धन्यवाद.